हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही कुठे चाललो होतो फिरायला हे तुम्हीच पहा आणि कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगा. सो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आम्ही छानपैकी असं मसून सकाळी मॉर्निंगला आवरून चाललो होतो दादासोबत गाडीमध्ये देवदर्शनाला. तर कुठल्या देवदर्शनाला आपण चाललो होतो हे पाहूयात. आणि असा सण माझ्या फेसवरती येत होता आणि मला खूप छान छान वाटत होतं कारण थंडी होती. सो चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करूयात. हे बाळू काका आणि ह्यांचं किचन मध्ये काहीतरी काम चाललंय दोघांनी. काका काकी काय करताय दोघं? आजी थंडी वाजती का? हा स्वेटर घालून बसा, आम्हाला थंडी सहन होय ना. आता आम्हाला थंडी सहन होत नाही. आम्हाला तुम्ही 88 गाठलंय. इथे अशोक काकांनी आणि काकींनी केलेला म्हणजे काकींनी केलेला स्वयंपाक डबा भरलाय. आम्ही चाललोय आता खंडोबाच्या दर्शनाला. तिथं जेवण करून आम्ही घरचं सगळ्यांनी डबा चालवलाय आणि सगळे चाललोय आम्ही आता. ह्यांचं काय चाललंय? आईने सांगितलेलं. चला तुम्ही तसंच ब्लॉग कंटिन्यू करा आपला मस्त. घराचं काम चालू आहे. हॉल, किचन, बेडरूम असं. सेकंड फ्लोअर हा सेम. आता थर्ड फ्लोअरकडे जाऊयात. आता हे आलं टेरेस. भरपूर झालं मोठं. मस्त ऊन पडले, छान ऊन वाटते. काकी ना उपवास. इकडे बघा काकी. फायनली आम्ही आलोय खंडोबाकडे आणि हे मुख्य महाद्वार आहे. इथून पण एक द्वार आहे आणि हे गणेश मंदिर आहे. तर पुढे जाऊयात आणि तुम्ही आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करा. भंडारा खोबरं घेतला आम्ही. काकी मला चिवताई ह्याचा वास घे म्हणतायत, मग मी घेतला. हे मुख्य द्वार आहे. आता इथून आम्ही आतमध्ये जातोय. खूप गर्दी आहे लोकांची इकडे आणि भंडारा वगैरे इकणाऱ्यांची पण फार गर्दी आहे. चला ना फोटो काढायचे. हे लोक फोटो काढण्यासाठी थांबले तिथं बघा. बघा सगळे थांबले तिथं फोटो काढण्यासाठी आणि मी त्यांचा फोटोच घेत नाही, व्हिडिओ घेते. पण आता घेते फोटो. सो इकडं दुकानं, भंडारा असंच असतंय देवाच्या दारात आलं की. हो मी नाही आलेले, मम्मी तिकडं जुना खंडोबा आहे. इकडं मंदिर जुन्या खंडोबाचं लांब आहे. हा नवीन खंडोबाचं मंदिर आहे. कोणी कोणी इथं येऊन जागरण पण घालतं दिवसाचं. फायनली इथून सगळं गाव दिसत आहे पूर्ण. किती छान दिसते बघा, सुंदर. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय. मी पहिल्यांदा आली आहे मंदिरात. मम्मी आली म्हणजे माझ्या आजोळीकडंच आहे. जेजुरीपासून 5 किलोमीटरवरती दौंडच. पण आजोळला जास्त येत नाही कारण मामा वगैरे पुण्यात असतात, मग तिकडेच येणं होतं. आजोळला खूप लहानपणी यायचो, पण ह्या मंदिरात खंडोबाची मी पहिल्यांदा आली आहे. मम्मी कशी बसली बघा. दमली का मम्मी? न चालता दमली आहे. कविता का कोणती चालत येतात चालत. खूप भारी वाटते पण मला. मम्मी बघा कशी बसली. माहितीच आहे गाईज, नवरा नवरी इकडे नवरदेव नवरीला घेऊन 5 पायऱ्या चढवतो. आता असे बरेच जोड गेले इथून. ते बघा चाललेत खाली. आणि चला आलो बाई फायनली मंदिरात. खंडोबाची सगळी मंदिरं अशीच असतात. आमचं कुलदैवत आहे दावडी लिंबगावचं खंडोबा. तिकडं पण सेम असंच आहे सगळं. हे असे बांधलेलं. हे आला
मंदिरात आली आहे मी. हे बघा मंदिर पण पाहू शकता. वाव, सुंदर दिसतंय फार. आय एम हॅप्पी नाऊ. माहीत नाही आम्ही इथे येऊन बसलोय आणि ते आमच्या पुढेच बसलो. हे बघा ते आमची वाट बघ. हॅलो हॅलो, निर्मला वहिनी का? हो का? बघा नवरी नवरदेव. आवरडलं नाही तर मग आम्ही नसतो अजून. आरती सुरू झाली आहे आता. नेमकं आम्ही आरतीच्या टायमिंग लावलो आणि आम्हाला आरती भेटते आता. सारा दीपमाळीत होते. मम्मी तेल घालतीये. कमाणी आहेत बघा ह्या. किती सुंदर दिसते आणि हे मंदिर. वा. आमचं दर्शन खूप सुंदर आणि छान झालंय. अशोक काकांच्या ओळखीचे इथं खूप माणसं आहेत, त्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला दर्शन पटकन दिलं. व्हिडिओ फोटो पण काढले मी. खूप सुंदर दर्शन झालं. खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. मम्मीने हे नैवेद्य दाखवत आहे तिथे. इथे महासाबाई. इकडे गेली ती माणसं. किती सुंदर दिसते बघा हे सर्व. छान आणखी एक गोष्ट मला इथे पाहायला भेटली. हे दादा हा भंडारा सगळा गोळा करतायत. म्हणजे एकतर्फी हे एकतर्फी हे मंदिर पण क्लीन होत आहे. भंडारा पायाखाली तुडवत पण नाहीये आणि पुन्हा तो जमा केला जाईल असं हे आहे. तर बघा हे किती छान पद्धतीनं क्लीन करतायत, क्लीन होते. आणि हे बघा तुम्ही खाली पण बघू शकता व्यवस्थित सोय. ही एक आवडली मला गोष्ट इथली. डबे आणलेत आम्ही आणि आम्ही जेवायला बसलोय आता सगळे. चपाती घ्या तुम्हाला थोडीशी. नाही आहे ना. आता जेवतो, फार भूक लागली. वड्या घे, तुला घे. वरून चला, आज आमचं दर्शन झालंय खंडोबाचं जेजुरीच्या. आणि माळवत काकांमुळं खूप छान दर्शन झालं, त्याबद्दल थँक्यू. आत्ता मी जेवण वगैरे करून निघालोय. सो आपण इथेच व्लॉग आपला एंड करूयात. बाय. काहीतरी भुजबळ काकांचं काय घेऊ? भुजबळ काकांच्यामुळे पळापळीत का व्हायला दर्शन झालं. बाय करा सगळ्यांनी, बाय करा. बाय बाय. गडबडीने झालं म्हणायचं. घेतलं की मम्मीने आता. सुंदर सुंदर वस्तू आहे तिथे आणि प्रत्येक दुकानात असंच ठेवलेलं आहे त्यांनी सगळं, पण महाग पण तेवढंच आहे. सो चलो बाय गाईज, चलो बाय.